श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अतिशय पवित्र आणि भक्तिमय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालो आहोत. हा असा सोहळा आहे जिथे प्रत्येक भक्त, प्रत्येक येणारी व्यक्ती या दिव्य वातावरणात पूर्णपणे रंगून जाते. इथे आल्यानंतर मन आपोआप शांत होतं, विचार स्थिर होतात आणि एक वेगळंच भक्तिमय वलय आपल्या भोवती निर्माण होतं. आपल्या महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभली आहे आणि प्रत्येक संताकडून आपल्याला जीवनाची अमूल्य शिकवण मिळते. ज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवला जातो. या संतांच्या विचारांमुळे आपल्या जीवनाला दिशा मिळते, मन शुद्ध होतं आणि माणुसकीचा खरा अर्थ कळतो. आपल्या धकाधकीत आयुष्यामुळे प्रत्येक संतांच्या पवित्र स्थळी जाऊन त्यांच्या पादुकांचं दर्शन घेणं अनेकांना शक्य होत नाही. पण याच भावनेतून एक अतिशय सुंदर आणि भक्तिमय उपक्रम दरवर्षी राबवला जातो, ज्यात विविध संतांच्या पादुका एकाच ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी आणल्या जातात. आज मी सुद्धा या पवित्र कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहे आणि मन अगदी आनंदाने भरून आले. इथे येऊन जणू मनाला समाधान मिळाले आणि भक्तीच्या या सुंदर लहरीत मी पूर्णपणे रंगून गेलोय. असा हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे, पण एकच सांगावंसं वाटतं, मन शांत, प्रसन्न आणि पूर्ण समाधानाने भरून गेलंय. आणि मग श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांपासून सुरुवात करत प्रत्येक संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि मन अगदी प्रसन्न झालं. पादुकांसमोर नतमस्तक होताना एक वेगळी शांतता आणि समाधान अनुभवायला मिळालं. आणि आज या सोहळ्यात मला अनेक लोक भेटत आहेत, ज्यांनी आजपर्यंत मालिकेवर आणि आम्हा कलाकारांवर भरभरून प्रेम केला. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होताना एक वेगळीच आनंदाची भावना मनात निर्माण होते. प्रत्येक जण इतक्या आपुलकीने बोलतो, कामाचं कौतुक करतो, प्रेम व्यक्त करतो. हे सगळं अनुभवताना खरंच खूप छान वाटतं. तुमच्या या प्रेमामुळेच काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. खरंच मनापासून धन्यवाद. आणि मग आम्ही पोहोचलो कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर. इथे उपस्थित पत्रकारांशी भेट झाली, त्यांच्याशी संवाद साधत माझी बाईट दिली आणि या सुंदर भक्तिमय कार्यक्रमाचा भाग होता आलं याचा मनापासून आनंद व्यक्त केला. एकंदरीत हा संपूर्ण अनुभव खूप खास ठरला. भक्ती, प्रेम आणि लोकांच्या आपुलकीने भरलेला.